आज आपण बनवूया एकदम साधी आणि सोपी आळूवडी। बनवायला अगदी सोपी आहे आणि खायलाही खूप चविष्ट लागते। ही आळूवडी अजिबात घशात खवखव करणार नाही किंवा मग टोचणार नाही। ही आळूवडी ही तळलेली नाहीये, शालू फ्राय केलेली आहे, म्हणजे तव्यावरती भाजलेली आहे। तरी सुद्धा कलर देखील किती सुंदर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। ही आळूवडी तुम्हाला मी तोडून देखील दाखवते, किती छान अशी तयार झालेली आहे। आतमधून पूर्ण पीठ लागलेलं आहे, छान शिजलेली आहे आणि कलर देखील सुरेख आलेला आहे। तर वेळ न वाया घालवता चला आता वळूया रेसिपीकडे। तर आळूवडी बनवण्यासाठी सर्वात आधी तर मी ते आळूची पाने घेतलेली आहे। ही पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। पाने स्वच्छ धुवून झाली की त्याचे देठ कापून घ्यायचे आणि लाटण्याने लाटून घ्यायचं किंवा मग सुरीच्या साहाय्याने पाटच्या शिरा काढून घ्यायच्या आहे। पानाचा शिरा काढताना एकदम हलक्या हाताने शिरा काढायचा आहे। तर सर्व शिरा काढून मी पाने लाटून घेतलेली आहेत। आता ही पाने थोडीशी सुकवून घेऊया। त्यानंतर मसाल्यामध्ये घेतलं आहे हिरवी मिरची, लसूण आणि जिरे, याचं बारीक वाटण आपल्याला करायचं आहे। तर हे वाटण मी पाणी घालून वाटणार आहे। याप्रमाणे छान वाटण मी करून घेतलेलं आहे। त्यानंतर एका वाटीमध्ये घ्यायचं आहे 1 डब्बा बेसन पीठ। तर आपण किती पानं घेतली आहे त्यानुसार बेसन पीठ घ्यायचं आहे। एका पानासाठी 1 चम्मच बेसन पीठ, पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने। त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे जे आपण हिरवी मिरची, लसूण आणि जिरेचं वाटण केलं होतं ते। चवीनुसार मीठ घालायचं आहे, पाव चमचा हळद घालायची आहे, अर्धा चम्मच घरगुती लाल तिखट घालायचं आहे, 2 चमचे सफेद तीळ घालायचे आहे, अर्धे लिंबाचा रस घालायचा आहे किंवा मग चिंच भिजवून त्याचं पाणी घालायचं आहे, जेणेकरून घसा अजिबात खवखवणार नाही। खूप वेळा असं होतं की आळूच्या पानांनी घसा खवखवतो किंवा मग घशामध्ये टोचतं, त्यामुळे लिंबू किंवा मग चिंचेचा रस नक्की घाला आणि पाणी घालून छान हे बेसन पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। तर मिक्स करताना थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे आणि घट्टसर पीठ आपल्याला करायचं आहे। जसं आपण भजी बनवण्यासाठी करतो त्याचप्रमाणे पीठ आपल्याला करायचं आहे। हे पहा, एवढंच घट्ट पीठ आपल्याला पाहिजे, जसं चमच्याला चिटकतंय त्याचप्रमाणे। त्यानंतर एका सपाट भांडं घ्यायचं आहे, मी ते परात घेतलेले आहे, त्यावरती आळूचं पान उलटं ठेवायचं आहे आणि त्यावरती चमच्यानेच मी बेसन पीठ लावून घेत आहे। बेसन पीठ लावताना सर्व बाजूने छान बेसन पीठ लागलं पाहिजे, त्यामुळे मी सर्व बाजूने छान बेसन पीठ लावून घेते आधी। त्यानंतर दुसरं पान ठेवताना उलटं ठेवायचं आहे याप्रमाणे आणि यावरती सुद्धा बेसन पीठ लावून घ्यायचं आहे। याचप्रमाणे यालाही बेसन पीठ लावून घ्यायचं आहे आणि परत दुसरं एक पान त्यावरती ठेवायचं आहे। तर साधारण 3 ते 4 पानं किंवा 4 ते 5 पानं, मोठी असेल तर 3 ते 4, छोटी असेल तर 4 ते 5 पानं ठेवायची आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पहिलं सरळ, नंतर परत दुसऱ्या बाजूने अशी पानं करत करत 4 ते 5 पानं मी इथे ठेवून घेतलेली आहे। आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पानांना फोल्ड करायचं आहे, पहिले एका साईडने नंतर दुसऱ्या साईडने। छान पानं बेसन पिठामध्ये चिटकवून घ्यायचे आहे, नंतर रोलसारखं करत सर्व पाने फोल्ड करून घ्यायचं आहे। हे पहा, आणि साईडला जे 2 कोने असतात ते पानामध्ये घुसवून घ्यायचं आहे। हे पहा, याप्रमाणे, म्हणजे छान आपली आळूवडी तयार होते। तर याचप्रमाणे दोन्हीही आळूवडे मी आधी बनवून घेतलेले आहे। आळूवडी छान क्रिस्पी होण्यासाठी यावरती थोडेसे सफेद तीळ वरतून घातलेले आहेत। आता एका चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे, त्यासाठी ही वड्या उकडायची चाळण आहे, त्यामध्ये अर्धा चम्मच तेल घालून सर्व चाळणीला छान पसरवून लावून घेतलेलं आहे। तर इकडे मी गॅस चालू करून गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं। तर अर्धी कढई मी पाणी गरम करून घेतलेलं आहे, त्यावरती ही चाळण ठेवायची आहे आणि या चाळणीमध्ये ज्या वड्या बनवलेल्या आहेत त्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि झाकण ठेवून मीडियम गॅसवरती 7 ते 8 मिनिट छान शिजवून घ्यायच्या आहेत। 8 मिनिटानंतर वड्या छान शिजलेल्या आहेत, गॅस बंद करून 5 मिनिटं थंड करून घेतलेल्या आहेत। आता ह्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। तर इथे मी सुरीच्या साहाय्याने छोटे छोटे वड्या कट करून घेते। तुम्ही पाहिजे त्या आकारामध्ये मोठ्या छोट्या वड्या कट करू शकता, पण छोट्या छोट्या गोल गोल वड्या कट केल्याने जरी वड्या शालू फ्राय केल्या तरीसुद्धा खूप छान लागतात, डीप फ्राय करायची अजिबात गरज नाही। मस्त सर्व वड्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता वड्या किती छान इझिली कट होतात, अजिबातही वडी तुटली जात नाही आहे, म्हणजे वड्या आपल्या परफेक्ट शिजलेल्या आहेत
आणि खूप छान अशा तयार देखील झालेल्या आहेत. आतमधून पूर्ण बेसन पीठ दिसत आहे लागलेलं आहे आणि तीळसुद्धा लागलेले आहेत. सर्व वड्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत. आता ह्या वड्या तुम्ही अशासुद्धा खाऊ शकता. अशासुद्धा खायला खूप छान लागतात आणि डीप फ्राय करून किंवा मग शालू फ्राय करून सुद्धा खाऊ शकता. तर मी इथे आता ह्या वड्या छान शालू फ्राय करणार आहे. त्यासाठी गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे. तव्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आणि एक एक वडी छान तव्यावरती घालून घ्यायची आहे. जर तुम्हाला आळूवडी कुरकुरीत क्रिस्पी पाहिजे असेल तर जेव्हा आपण बेसन पीठ घातलं त्यावेळी 1 चम्मच तांदूळाचं पीठ घालायचं आहे, जेणेकरून वडी जेव्हा तळली की खूप क्रिस्पी वरतून कुरकुरीत अशी लागते आणि अजिबातही तेल पकडत नाही. आता सध्या मी तव्यावरती शालू फ्राय करणार आहे, त्यामुळे तसंही तेल अजिबात घेणार नाही. कमी तेलात आणि छान मस्त अशी आळूवडी तयार होणार आहे. एका साईडने सर्व वड्या मी आधी ठेवून घेतलेल्या आहेत. आता या वड्या दोन्ही साईडने मीडियम किंवा स्लो गॅसवरती छान अलटून पलटून भाजून घ्यायच्या आहेत. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने आळूवडी नक्की बनवा. खूप छान तयार होतात आणि क्रिस्पीही होतात. वरतून एकदम क्रिस्पी आणि आतमधून थोडीशी नरम असते, पण खायला एकदम चविष्ट लागते. अजिबात घशात कापत नाही. मस्त अशी दोन्ही साईडने छान भाजली की काढून घ्यायची आहे. तर सर्व वड्या इथे मी छान भाजून घेतलेल्या आहे अलटून पलटून. तर तुम्ही कलर देखील पाहू शकताय, किती छान असा आळूवडीला कलर आलेला आहे. तुम्हाला माझी ही आळूवडीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनेलला देखील सबस्क्राईब तुम्ही नक्कीच करा. तर या सर्व वड्या मी तुम्हाला आता एका प्लेटमध्ये देखील काढून दाखवते. किती छान अशी आळूवडी आपली तयार झालेली आहे. मस्त अशी आळूवडी तुम्हाला कट करून तोडून देखील दाखवते हाताने. हे पहा, वरतून एकदम क्रिस्पी आणि आतमधून सर्व बाजूने छान बेसन पीठ लागलेलं आहे आणि चवसुद्धा खूप छान लागत आहे.